शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आपला घातपात करण्याचा कट आहे असा आरोपही राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या मुंबई दिल्लीतल्या घरासोबतच सामना कार्यालयाची देखील रेकी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। संजय राऊतांच्या बंगल्याची दोघांकडून रेकी। संजय राऊत कुणाच्या रडारवर? राऊतांना घातपाताची भीती। विरोधकांवर तुटून पडणारे, ठाकरेंच्या शिवसेनेची रोखठोक बाजू मांडणारे आणि शेलख्या शब्दात विरोधकांचा समाचार घेणारे नेते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत। बेधडक प्रतिमा असलेले संजय राऊत कुणाच्या तरी रडारवर आहे। संजय राऊतांच्या भांडूप मधील बंगल्याची 2 मास्कधारी अज्ञातांनी रेकी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। केवळ भांडूप मधील घराचीच नाही तर दिल्लीतील घर आणि सामनाच्या कार्यालयाची रेकी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। घरांची झालेली रेकी म्हणजे घातपाताची तयारी असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय। सामनाची रेकी होते, सामनाची पण होते, माझ्या घराचे होते आणि दिल्लीतल्या घराचे पण झाल्याचं आता लक्षात आलंय। तर पोलीस अधिकारी तपास करतात, उद्धवजी पण अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत। आता मला वाटतं विधानसभेत मगाशी भास्कर जाधवांनी या विषयावर चर्चेमध्ये सुरक्षा व्यवस्था जी होती आधीची ती कमी झाली, त्याच्यानंतर काढून टाकली, त्याच्यानंतर असे प्रकार घडतायत का? बघूया काय होतंय। संतोष देशमुखांसारखं काही लोकांना करायचे असेल आणखीन काही प्रकार, तर बघू आपण। ठीक आहे। रेकी संदर्भात संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी हे धक्कादायक दावे केले। गाडी बाईक तिकडनं आली, उभी राहिली आणि या ठिकाणी त्यांनी कॅमेराने काही शूटिंग केलं। आपल्याच चॅनलच्या काही जणांनी ते पाहिलं की त्याला त्यांनी थोडंसं हडकलं, तरी त्याच्या पोटावरती 5 मोबाईल होते, खाली 5 मोबाईल होते आणि 10 मोबाईलवर ते सगळं शूटिंग चालू होतं आणि हटकल्यानंतर त्यांनी पटकन ती गाडी टर्न मारून ते निघून गेले। रेकीच्या या घटनेनंतर आमदार सुनील राऊत यांनी चिंता व्यक्त करत खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला। संजय राऊत साहेबांना ज्या प्रकारे प्रोटेक्शन मिळायला पाहिजे होतं त्या गेले 3-4 वर्ष प्रोटेक्शन नाही। नक्कीच आपण वेळोवेळी या संदर्भात मागणी देखील केली होती। आम्ही वेळोवेळी संदर्भामध्ये मागणी करतोय, परंतु मागणी जरी आम्ही केली तरी सरकार त्याला किरायाची टोपली दाखवतं। त्यामुळे आता काय आम्ही त्याची मागण्याच्या मनस्थितीत आम्ही नाही, परंतु काही घटना घडली त्याची सगळी जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची असेल। तर या रेकी संदर्भात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। त्यासोबतच संजय राऊतांना सुरक्षा देण्याची मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं। तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराचा तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत या रेकी मागे कुणाचा हात आहे आणि नेमका काय उद्देश आहे शोधून काढणं अतिशय महत्वाचं आहे। संजय राऊत यांच्या आरोपानंतर या रेकीचा मास्टरमाइंड कोण आहे आणि संजय राऊत कुणाच्या रडारवर आहेत हे पोलिसांनी शोधावेत अशी मागणी होते। अमोल पेडणेकर सह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।